तर मग हेलो अँड वेलकम. मी तुमचा होस्ट साईराज माझं नाव आणि हा आपला HR अभिषेक पवार. आणि आजचा जो विषय आहे तो ॲक्च्युली विषय नसून दॅट इज अ इमोशन. ठीक आहे, इमोशन ऑफ फ्रीडम, इमोशन ऑफ अँगर. काय गेस आहे तुझ्याकडे? काय विषयावरती आज आपण गप्पा मारणार आहोत? एकतर कदाचित एक्झिट फॉर्मॅलिटीज. एक्झॅक्टली, आपण अपनी मस्ती में आग लगे चाहे बस्ती में. आजचा आपला विषय आहे नोटीस पिरियड. आणि माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी आहे की कंपल्सरी असतं का नोटीस पिरियड सर्व्ह करणं? सो ऑब्व्हियसली मी तर म्हणेन की नोटीस पिरियड सर्व करणं हे कंपल्शन. कारण काय, एक पर्टिक्युलर पोझिशनला तू एक्झिट होतोय तर आम्हाला देखील ती पोझिशन फिल करायला एक पर्टिक्युलर टाईम लागणार आणि त्या टाईम फिल करण्यासाठी एक डेडिकेटेड आम्ही टाईम फ्रेम ठेवलेला असतो. इट कुड बी तुझा नोटीस पिरियड 15 days असू शकतो, 30 days असू शकतो. इट डिपेंड्स ऑन युअर डेझिग्नेशन टू डेझिग्नेशन, कंपनीची साईज, ओव्हरऑल ऑर्गनायझेशनची साईज किती असेल, किती पोझिशन फिल आउट करायला किती वेळ लागेल, त्या बेसिसवरती. तर इफ आय वूड टेल की नोटीस पिरियड सर्व करणं गरजेचंच आहे. जसं तू आता जस्ट म्हटलंस की 15 days किंवा 30 days, बट जिकडे मी लास्ट कंपनीमध्ये जिथे मी काम करत होतो तिथून मला कळलं होतं की कंपल्सरीली यू हॅव टू सर्व 3 महिन्याचं नोटीस पिरियड. बरं, तर मग हे रूल्स बनवतं कोण आणि बदललेले रूल्स एम्प्लॉईपर्यंत कोण पोहोचवतं? हुज रिस्पॉन्सिबल इज माय क्वेश्चन. आपण जर बघायला गेलो, हा जो नोटीस पिरियडचा एवढाच महिने तुझा नोटीस पिरियड असायला पाहिजे. इट कुड बी 15 days, 30 days, 2 months, 3 months. सो हा जो लॉ डिफाईन करतो ना, इंडियन कॉन्ट्रॅक्च्युअल लॉ आहे, ती लोक डिफाईन करतात. त्या बेसिसवरती कंपनीज ते आपल्या इकडे इम्प्रोवाईज करतात. म्हणजे जी लॉ जे काय म्हणतं ते आपल्या कंपनीच्या प्रॅक्टिसमध्ये, HR प्रॅक्टिसमध्ये इम्प्रोवाईज करतात आणि तुझ्यापर्यंत पोहोचवणं ऑब्व्हियसली इट इज अ ड्युटी ऑफ HR. की तू जेव्हा अपॉइंटमेंट लेटर साईन करतोस तेव्हा तुझ्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर असलं की तुला HR वाला स्पेसिफिक म्हणतो की बॉस तुम्ही एकदा पूर्ण अपॉइंटमेंट लेटर आहे ते एकदा गो थ्रू करा. मग त्यामध्ये तुला काय कन्सर्न्स असतील, क्वेरीज असतील, त्यानंतर तू साईन करायचं. तर आता मी जर म्हणायला गेलो की एक मॅनेजर लेवल पोस्ट असली ना की सगळीकडे मोस्ट ऑफ बघायला गेलं तर 2 monthsचा तर नोटीस पिरियड आहे. पण आता तसंच मी पुन्हा जसं म्हटलं की कंपनीची ऑर्गनायझेशनची साईज मॅटर करते की त्या पर्टिक्युलर पोझिशन फिल करायला किती वेळ लागणार आहे. ते पर्टिक्युलर HRला माहिती असते की कोणते कोणते क्रिटिकल पोझिशन्स असतात. म्हणजे हाय एंडवाले टेक्निकलवाले कॅन्डिडेट्स असतात किंवा ती पोझिशन, मग त्याला आम्हाला स्पेसिफिक कॅन्डिडेट भेटायला थोडं अवघड जाते. म्हणून की म्हणायला गेलास की 1 month पण ठेवू शकतात, 2 months पण इट शुड नॉट एक्सेड अबाव 90 days, म्हणजे 3 months. बरं, तुझ्या अशा एकदम समर्पक अशा एक्सप्लेनेशनवरती मला एक बोनस क्वेश्चन तुला विचारायचा आहे की आय रिमेंबर जेव्हा मी पेपर साईन केले होते प्रिव्हियस कंपनीत तेव्हा इट वॉज 15 days किंवा अ मंथचा नोटीस पिरियड. आणि आय रिमेंबर ऑगस्टमध्ये हा नवीन रूल आला होता. हे मला माझं रिसर्च केल्यानंतर मला कळलं. नो बडी इन्फॉर्म मी. तर मग मला तेच विचारायचं की जर मी अगोदर पेपर साईन केले आहेत आणि रूल चेंज झालेत तर मग HR मला नवीन ऑफर लेटर देणं गरजेचं आहे का की साईन करून घेणं की हे चेंजेस झालेत रूलमध्ये? राईट. सो काही गव्हर्नमेंटचे रूल्स चेंजेस झाले, लेबर लॉचे रूल चेंजेस झाले तर HR शुड कन्वे टू द एम्प्लॉय. म्हणजे तुला पुन्हा पेपरवर्क जसं म्हटलं की तुझ्याकडनं व्हायला पाहिजे आणि HRनी तुझ्याकडनं करून घ्यायला पाहिजे. कारण काय, रिवाईजवाला अपॉइंटमेंट लेटर देणं तुला ऑब्व्हियसली गरजेचं आहे. कारण काय, तुला रिवाईज झालेले टर्म्स अँड कंडिशन माहिती नाहीत. तू तर एक असं अजम्पशनमध्ये असणार की नाही बॉस, मी तेव्हा स्टार्टिंगला आलेलो, इट वॉज मेन्शन की 15 days असेल, माझा 1 month असेल. पण रिवाईज झालेले जी रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये चेंज झाले, हे HRचं कर्तव्य आहे की एम्प्लॉईजपर्यंत पोचवून त्यांच्याकडनं साईन ऑफ करून घेणं. ओके, मतलब प्रत्येकाला असं नशीब लागतं ना की जसा चांगला लाईफ पार्टनर मिळाला पाहिजे तसं कंपनीचा HR पण तितकाच चांगला असला पाहिजे जो तुमच्यापर्यंत अशा गोष्टी येऊन कन्वे करतो. पण जर तुमच्याकडे अशा गोष्टी पोचल्या नसतील आणि तुम्ही ते ऑर्गनायझेशन सोडता सोडता तुमच्याकडे असं काही आलं तर मग बेशक तुम्ही तुमच्या HRशी नडू शकता. आय नो, मी लास्ट टाइम म्हटलं होतं किसी से भी नडने का पर HR को नहीं भिड़ने का. बट
हे तर तुमचं राईट आहे, तर मग बिंदास तुम्ही जाऊ शकता. माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की सॅलरी नोटीस पिरियडमध्ये होल्ड का करता? मी जर याच्यावरती आन्सर द्यायला गेलो की ऑब्व्हियसली की आम्हाला पर्टिक्युलरली त्या एम्प्लॉईनी रिझाईन टाकलेला आहे, पण आम्हाला श्युरिटी नाही आहे की बॉस ती व्यक्ती माझ्याबरोबर पुन्हा ड्युरिंग त्याचा एक्झिट जो प्रोसेस आहे म्हणजे ट्रान्झिशन मी प्रोसेस म्हणतो तो माझ्याबरोबर असेल का नाही. जर मी त्या एम्प्लॉईजला सॅलरी रिलीज केली आणि ऑल ऑफ सडन नेक्स्ट डेपासनं तो नाही आला विदाऊट सर्विंग नोटीस पिरियड, मी तर एक लॅकिंग पोझिशनमध्ये आलो की माझ्याकडे कोणच नसणार काम करायला. म्हणून आम्ही स्पेसिफिकली सॅलरी पर्टिक्युलर एम्प्लॉईजची आफ्टर दे पुट डाऊन द रेझिग्नेशन आम्ही होल्डवरती टाकतो की आम्हाला श्युरिटी असते की बॉस तो नोटीस पिरियड सर्व करेल आणि नंतर आम्ही त्यांचा FNFमध्ये आम्ही क्लिअर आउट करून टाकतो. आम्हाला पण असं नाही की कोणाची सॅलरी होल्ड करायला, पण एक श्युरिटी म्हणून किंवा तू म्हणू शकतो की त्यांनी त्याचा नोटीस पिरियड पूर्णपणे सर्व करायसाठी आम्ही ते होल्डवर टाकतो. बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द कंपनी करंटली आय एम वर्किंग विथ, ठीक आहे, मी त्या कंपनीमध्ये नोटीस पिरियड सर्व करतोय आणि मी तो नोटीस पिरियड सर्व करता करता नवीन जॉब सुरूही केला आहे, तर मग काय मतलब असं करू शकतो का? सो फर्स्ट ऑफ ऑल तुला दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन करायला तुझी जी करंट कंपनी आहे ती लोक एक हेजिटेट करतील की बॉस तू आमचा जो नोटीस पिरियड आहे इनिशियली तू सर्व कर, मग नंतर तू तुझ्या नवीन ऑर्गनायझेशनमध्ये जा. पण त्यासाठी जो इकडे स्पेसिफिकली आता तू ज्या कंपनीमध्ये काम करतो आहे तिकडे तुला 1 month नोटीस पिरियड म्हटलं आहे, तर ऑब्व्हियसली बॉस तुला तो नोटीस पिरियड सर्व करणं भागच आहे. त्याशिवाय तो नोटीस पिरियड सर्व नाही केला तुला एक रिलिव्हिंग लेटर आणि एक्सपिरियन्स लेटर कंपनी प्रोव्हाइड नाही करणार. तर मग ह्या प्रश्नाचा हायलाइटेड विषय हा आहे की जर तुम्हाला तुमचं रिलिव्हिंग लेटर आणि FNF जर प्रॉपररित्या सिम्पल प्रोसेसमध्ये जर पार करायचं असेल तर तुझ्या नोटीस पिरियडला पर्याय नाही, तुम्हाला तो सर्व करायलाच लागेल. राईट. आणि मला अजून एक प्रश्न आहे ह्याच रिलेटेड की समज जर मला ती कंपनी म्हणते की नाही तुझं 3 महिने वी विल टॉक टू द कंपनी, पण तू आम्हाला ह्या येत्या हफ्त्यापासूनच जॉईन करायचं आहे, तर मग त्याची काय तरतूद आहे? सो फर्स्टली तुला तुझ्या कंपनीच्या ज्या करंट कंपनीमध्ये कामाला आहेस तिकडे तुला कन्वे करायला लागेल तुझ्या रिपोर्टिंग मॅनेजर ॲज वेल ॲज तुला HR जाऊन तुला कन्वे करायला लागेल की बॉस माझा जो नवीन ऑर्गनायझेशनमध्ये मी काम चालू करणार आहे दे आर टेलिंग मी टू जॉईन ऑन इमिडिएट बेसिस किंवा नेक्स्ट वीकमध्ये. जर HR इज काइंड ऑफ एन कन्व्हिन्स्ड की तू जॉईन करू शकतो किंवा तुझा रिपोर्टिंग मॅनेजर तुला रिलीव्ह करत असेल तर इट वोंट बी एन इशू. पण रिलीव्ह केलं तरी पण तुझा जर म्हटलं तर एक ह्या कंपनीमध्ये करंट की तुझा 2 महिने नोटीस पिरियड असेल किंवा 1 महिना, पण तुला शॉर्टफॉल ऑफ नोटीस पिरियडचं जी अमाऊंट आहे ना की तू जो नोटीस पिरियड सर्व नाही केला ते तुला पे करावंच लागणार आहे. जर तुला मग HRला प्रॉपर कम्युनिकेट करून की बॉस तुम्ही मला तर म्हटलं आहे की मी तिकडे जॉईन करू शकतो, व्हॉट अबाउट माय पे म्हणजे जो FNF वगैरे, मग तेव्हा HR तुला म्हणणार की बॉस तुला तर आता मी रिलीव्ह केलेलं आहे सो आय एम नॉट लायबल टू पे यू. तो म्हणू शकतोस की तुझा शॉर्टफॉल ऑफ नोटीस पिरियड आहे तो आम्ही तुझा ॲडजस्ट केला आहे तुझ्या सॅलरीमध्ये. मग ह्यात मी असंही ऐकलंय की तू जर जॉईन केलं आहेस म्हणजे तुला जॉईन जस्ट लाईक यू सेड की इमिडिएट बेसिसवरती तुला जॉईन करायची आहे दुसरी कंपनी, तर मग त्या कंपनीकडून काही पैसे घेते का की फुल अँड फायनल सेटलमेंट, मतलब आम्ही ह्याला पैसे देणार होतो काम करायचे बट तुम्ही तो एम्प्लॉय आमच्याकडून घेतलाय आणि वी हॅव अ शॉर्टफॉल, तर दॅट कंपनी हॅज टू पे समथिंग. जर मी म्हटलं की जसं 1 वीकमध्ये तू रिलीव्ह होत असशील, कंपनी रिलीव्ह करत असेल तुला आणि तुझी करंट कंपनीमध्ये तुझा 2 monthsचा नोटीस पिरियड आहे दॅट इज इक्विव्हॅलंट टू 60 days, तर तू 7 days तुझा नोटीस पिरियड सर्व केला आहे. पण कंपनीला जो 53 daysचा लॉस ऑफ पे आहे आम्ही तो तुझ्याकडनं रिकवर करणार की बॉस तू हा 53 daysचा मला लॉस ऑफ पे कर, मी तुला रिलीव्ह करतो. आणि तुला जर तुझ्या नवीन ऑर्गनायझेशनमध्ये जायचं असेल तर त्यांना तू बोलू शकतो की बॉस मी तिकडे 53 daysचा लॉस ऑफ पे त्या लोकांना देऊन मी तुमच्याकडे जॉईन करतो, तर तुम्ही मला कॉम्पेन्सेट कराल का? दॅट यू हॅव टू
इव्हॅल्युएट विथ देम और तुला ते कन्वे करावं लागणार की बॉस मी तर तुमच्याकडे जॉईन करण्यासाठी लवकर ट्राय करतोय, पण मला लॉस होत आहे की मी 53 डेजचे मी पे करून आलेलो आहे तिकडे, तर तुम्ही मला कॉम्पेन्सेट करून द्याल का? हे तुला तुझ्या नवीन ऑर्गनायझेशनच्या एचआरला विचारावं. मतलब याच्यातून एक गोष्ट पक्की आपल्याला कळते की एम्प्लॉईचा इथे कुठेच लॉस नाही. जर पैसे द्यायचे तर ते त्या कंपनीने ह्या कंपनीला द्यायचे आहेत आणि मग जी तुमची करंट कंपनी आहे ती नक्कीच तुमचं फुल अँड फायनल क्लिअर करेल विदाउट एनी आर्ग्युमेंट्स. राईट. सुपर्ब. मला एक क्वेश्चन अजून आहे की जेव्हा तू कंपनी सोडून जातोस किंवा तुझा हा लास्ट डे असेल समज नोटीस पिरियडचा, तर मग HR कडून काय डॉक्युमेंट्स घ्यायचे असतात? सो फर्स्टली डॉक्युमेंट जर मी म्हटलं तर एक तुझा प्रॉपर हँडओव्हर असणं, म्हणजे टू युअर रिपोर्टिंग मॅनेजर. त्यानंतर एक तुला ॲडमिनकडनं एक हँडओव्हर प्रोसेस पूर्ण कंप्लीट करावी लागणार, ॲज वेल ॲज IT, म्हणजे तुझा काय IT ॲसेट तुझ्याकडे असतील तर ते तू हँडओव्हर करायचे. लास्टली एक HR तुझा एक्झिट इंटरव्ह्यू घेणार की बॉस की तुला फॉर्म देतील ती लोकं, ते फिल आउट केल्यानंतर एकदा अप्रुव्हल झालं विथ ड्यू साईन ऑफ युअर रिपोर्टिंग मॅनेजर, ॲडमिन आणि HR, त्यानंतर तू रिलीव्ह झाला की वाईल वर्किंग ऑन अ लास्ट डे तेव्हा तुला स्पेसिफिकली रिलिव्हिंग आणि एक्सपिरियन्स लेटर तुला प्रोव्हाइड करणार की ते तू रिलिव्हिंग आणि एक्सपिरियन्स लेटर आहे तुझ्या नवीन कंपनीला तू प्रोव्हाइड करू शकशील. ओके. विथ दिस क्वेश्चन मी असं कन्फर्म सांगू शकतो की आपला इंटरव्ह्यू झाला आहे, बट आपल्या शोचंच नाव म्हणजे काय आहे, तर मग म्हणजे काय नोटीस पिरियड किंवा नोटीस पिरियडमध्ये काय करायचं काय नाही करायचं, म्हणजे डूज अँड डोंट्स काय आहेत हे मला सांग, जेणेकरून लोकांना पण कळेल की हाऊ आर दे सपोज टू रिॲक्ट. जेव्हा कंपनी त्यांना सांगेल की नाही 3 महिने नाही तर तुमची सॅलरी नाही देणार, तर मग काय डूज आहेत काय डोंट्स आहेत. किंवा जसं मी या एपिसोडच्या सुरुवातीला म्हटलं होतं की आपण आपली मस्ती में आग लगे चाहे बस्ती में, राईट. तर मग युजली असं होतं, मीही पाहिलंय, माझे सह कलिग जे होते त्यांनी चल मी सोडलंय आता काय मला काम बिम करायची गरज नाही. तर मग हे सगळं असं होताय चलताय असतं का? काय डूज आहेत काय डोंट्स आहेत हे मला सांग. सो जो तू डायलॉग म्हटला त्यावरतीच मी एक माझा देखील डायलॉग आहे. ओके. तर मी म्हणेन त्या लोकांना स्पेसिफिकली ते त्यांचा जसा इंटेन्शन असेल काइंड ऑफ जो असेल तो, तर आम्ही पण बोलू की कभी कभी लगता है आपणच भगवान आहे. आम्ही पण आमच्याकडे पण खूप सारे रिझन्स आहेत तुम्हाला होल्ड बॅक करायला. सो इट कुड बी अ वाईस वर्सा की आम्ही असं स्पेसिफिकली कोणत्या एम्प्लॉईज लोकांना त्यांचा जो ट्रान्झॅक्शन पिरियड असेल आम्ही पण विश करतो की तुम्ही स्मूथली ट्रान्झॅक्ट होऊन जा की, आणि एक मेन म्हणजे तुमचं जे कम्युनिकेशन आहे इट शुड बी इन अ प्रॉपर वे की तुम्ही कम्युनिकेट करा तुमच्या HRला की बॉस माझा इकडे नोटीस पिरियड एवढा आहे तर मला तिकडनं जॉब नवीन ऑर्गनायझेशनमधनं मला इमिडिएट बेसिसवरती जॉईन करायला सांगतायत, तर तुम्ही मला लवकरात लवकर रिलीव्ह कराल का? की एक प्रॉपर कम्युनिकेशन असेल ना तर मी म्हणू शकतो की तुम्हाला तुमचा ट्रान्झिशन पिरियड स्मूथ होईल. पण डूज अँड डोंट्स मी जर म्हटलं तर मेन म्हणजे तुमचा जे अपॉइंटमेंट लेटर आहे आणि नोटीस पिरियड पॉलिसी आहे ती तुम्हाला थरली चेक करून तुम्ही जी साईन केलेली आहे ती पहिला त्या बेसिसवरती तुमचं पुढचं कन्व्हर्सेशन असेल. आता कधी कधी खूप साऱ्या एम्प्लॉईज लोकांना माहिती नसते की बॉस आपला नोटीस पिरियड काय आहे. ऑब्व्हियसली ज्यांना जॉब भेटला आहे ती लोक खुश असतात, अरे भाई मेरे को जॉब मिल गया आहे. तर पण तुम्ही जो एम्प्लॉई ॲग्रीमेंट किंवा अपॉइंटमेंट लेटर आहे तो एकदा गो थ्रू करा की असे काही क्लॉज आहेत, टर्म्स अँड कंडिशन आहे की आपण जे बायलॉज आपल्याला फॉलोच करायचे आहेत, एव्हरी एम्प्लॉईज हॅज टू फॉलो. एकच मिनटं, कुठचाही पेपर सही करण्यापूर्वी पेपरच्या खाली एक तो स्टार मार्क टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय हो असतो, तो चेक करा आणि ते टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच मग साईन करा. राईट. आणि असतात म्हणजे की मी जसं म्हटलं तुला की तुमचा ट्रान्झिशन पिरियड स्मूथ करायला तुमच्याच हातात आहे बेसिकली. आम्हाला असं कोणाची सॅलरी होल्ड बॅक करून किंवा कोणाला अटकून आम्हाला काही फायदा होत नसतो. फक्त हेच आहे की एक प्रॉपर वेनी कम्युनिकेट करा की तुम्ही ट्रान्झिशन पिरियड स्मूथ होईल आणि तुमच्यावरती तर तुम्ही ॲब्स्कॉन्डिंग काइंड ऑफ झालात तर तुमच्यावरती लिगल ॲस्पेक्टवरती पण तुम्ही कवर होऊ शकता. म्हणजे लिगल केसेस वगैरे आहेत की लिगल वेनी आपण कसं त्यांना कवर करू शकतो. जर कोणी नोटीस पिरियड सर्व नाही केला तर आमच्याकडे पण ऑप्शन्स आहेत की आम्ही लिगली कव्हर करतो. इकडे ह्या इंटरव्ह्यूनी घेतला एक पॉवरफुल टर्न, लीगल म्हणतोय HR.
मला सांग काय असतं लिगल. सो जसं मी म्हटलं लीगल हा टर्म यूज केला, तर त्यामागे रिझन असाच आहे की तुझा एक आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल की तुझा 1 month नोटीस पिरियड आहे आणि तू नोटीस पिरियड सर्व करताच ॲब्स्कॉन्ड होऊन दुसरीकडे जॉईन केला, तर मला तुझ्याकडनं रिकवर करायला काहीच नाही, ॲज वेल ॲज तुझ्याकडनं हँडओव्हर प्रॉपर झाला नाही, तुझं जे काम होतं ते टेक ओव्हर करणारे होते त्या व्यक्तीला देखील स्टिप्युलेटेड टाईम आपण देऊ नाही शकलं, तर मी तुझ्याकडनं रिकवर लिगल वेजनी करू शकतो की मी तुला लिगल नोटीस पाठवून थ्रू आर ॲडव्होकेट कोर्ट आहे, मग ते आपण तसे कवर करू. म्हणून आय ट्राय टू सिम्प्लिफाय इट की तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ड्युरिंग त्या पिरियडमध्ये होता, जसं तुम्ही एक प्रोफेशनल वेनी तुम्ही काम केलं. ह्या लिगलच्या तामझाममध्ये आपण पडूयाच नको. तुम्हाला पण जर असं वाटत असेल की तुमचा नोटीस पिरियड अगदी सुरळीतपणे पार पडावा, तर तुम्ही तो सांगितल्याप्रमाणे मेन्शन केल्याप्रमाणे सर्व करा आणि HR सोबत चांगलं ठेवा, नाहीतर मग FNF क्लिअर हो गया, तुम्हाला समज जाओ है ना. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल आणि नोटीस पिरियड बद्दल अजून काही प्रश्न असतील तर बिंदास कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगा. आम्ही आहोतच व्हिडिओ बनवायला आणि अशाच अमेझिंग फायनान्स रिलेटेड व्हिडिओसाठी महामनी सोशल या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. रे HR क्या यार HR कट सॉरी.